श्री स्वामी समर्थ. श्री गुरुचरित्र अध्याय 2. नामधारकाची अंतहाक आणि गुरूंचा महिमा. श्री गणेशाय नम. श्री गुरुदेव दत्त. पहिल्या अध्यायात सिद्धमुनीची भेट झाल्यानंतर नामधारकाच्या मनात आशेचा किरण निर्माण झाला, पण त्याच्या मनातील वेदना अजूनही शांत झालेल्या नव्हत्या. नामधारक सिद्धमुनीच्या चरणी लीन होऊन म्हणाला, गुरुदेव, माझ्या जीवनात इतके दुःख का आहे? मी श्री दत्त प्रभूंची भक्ती करतो, तरी माझ्यावर संकटाचा डोंगर का कोसळतो? मला असा मार्ग दाखवा की मी माझ्या जीवनातील अंधार कायमचा दूर होईल. सिद्धमुनी प्रेमाने हसले आणि म्हणाले, वस्ता, या जगात गुरुपेक्षा श्रेष्ठ कोणी नाही. देव रागवला तर गुरु भक्ताचे रक्षण करू शकतो, पण गुरु रागवले तर देव सुद्धा वाचू शकत नाही. म्हणून गुरूंच्या चरणी अखंड श्रद्धा ठेवा. ते पुढे सांगू लागले की परमेश्वर जेव्हा जेव्हा धर्माची हानी पाहतो, तेव्हा तो भक्ताच्या उद्धारासाठी अवतार धारण करतो. तसेच श्री दत्तात्रेयांनीही अनेक अवतार घेऊन भक्ताचे दुःख दूर केले आहे. त्यांच्या दिव्य लीलांचे स्मरण, नामजप आणि गुरुचरित्राचे श्रद्धेने वाचन करणाऱ्यावर सदैव गुरुकृपा राहते. सिद्धमुनीचे प्रत्येक शब्द नामधारकाच्या हृदयात उतरू लागले होते. त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. त्याला जाणवले की आपल्या जीवनातील दुःखाचा अंत फक्त सद्गुरूच्या कृपेनेच होऊ शकतो. सिद्धमुनी म्हणाले, वस्ता, आता मी तुला श्री गुरूंचे दिव्य चरित्र सांगणार आहे. हे चरित्र श्रद्धेने ऐक. तुझे संशय दूर होतील, मनाला शांती मिळेल आणि श्री गुरूंची कृपा तुझ्यावर अवश्य होईल. याच क्षणापासून श्री गुरूंच्या दिव्य अवतारांची आणि त्यांच्या अद्भुत लीलांची कथा सुरू होते. या अध्यायाचा संदेश आहे, जीवनात कितीही दुःख आले तरी सद्गुरूवरील श्रद्धा कधीही सोडू नये. गुरूंचे स्मरण, नामजप आणि गुरुचरित्राचे श्रवण हेच जीवनातील सर्व संकटावर अमोघ औषध आहे. श्री गुरुदेव दत्त.